भाजप कार्यालयात मोठा जल्लोष होणार आहे। स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे सुद्धा या वेळेला उपस्थित असतील आणि हा जल्लोष फक्त मुंबई पुरता नाही तर राज्यातल्या इतर पालिकांमध्ये सुद्धा भाजपनं जे यश मिळवलेलं आहे त्यासाठी सुद्धा असेल। अगदी तर या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते चेतन। मला मान्य आहे प्रचंड आवाज आहे, ढोल ताशे वाजतायत, पण अर्थात अगदी थोड्याच वेळात पुढच्या 15 मिनिटात भाजपचा विजयोत्सव या ठिकाणी सुरू होतोय। निश्चितच लागवी माझ्या पाठीमागे आत्ताच पाहू शकतो जे मुंबईतील पहिले नागरिक समजले जातात अर्थात कोळी बांधव आहेत, त्यांच्या एक बँड पथकाची सलामी आहे ती या ठिकाणी दिली जाऊ शकते। आणि दुसरीकडे या ठिकाणी जे व्यासपीठ केलेला आहे, जो स्टेज केलेला आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो मुंबई महानगरपालिकेसहित जे भाजप आणि मित्र पक्षांना मिळालेलं अभूतपूर्व यश आहे त्याच्या अभिनंदनाचा बॅनर देखील लावण्यात आलेला आहे। वरती ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती सातत्याने भाजप आरोप करत होतो ठाकरे गटावरती, तोच टॅगलाईन मध्ये दिसतोय की आता भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबई घेणार मुक्त श्वास। मुंबईचे सेवक हेच मुंबईचे नगरसेवक आणि एकंदरीत जो बहुमताचा आकडा गाठताना आता भाजप आणि शिवसेना दिसत आहे त्या पार्श्वभूमीवरती थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार असतील, मुंबई अध्यक्ष असतील अमित साटम, ही सर्व प्रमुख मंडळी आहेत ज्यांनी गेल्या काही काळामध्ये सातत्याने सभा, प्रचार सभा, चौक सभा आणि रॅलींच्या माध्यमातून कुठेतरी राम पेटवलेलं होतं ठाकरेंविरोधात। ते या ठिकाणी आता विजयी जल्लोष करण्यासाठी येतील। सर्व उमेदवार जे आहेत विजयी त्यांचे आभार मानतील, कार्यकर्त्यांचे आभार मानतील आणि या ठिकाणी जे कोळी बांधव आहेत ते असतील, एक ढोल पथक आहे, बँड पथक आहे, ते विजयी सलामी देतील, फटाक्यांची आतषबाजी होईल आणि मिठाई भरवत कुठेतरी जो जल्लोष आहे तो भाजप या ठिकाणी साजरा करताना पाहायला मिळेल। मुंबई सहित 29 महानगरपालिकांमध्ये जे घवघवीत यश युतीला मिळालेलं आहे त्या संदर्भातील संपूर्ण जल्लोष आहे तो या ठिकाणी होईलच। मात्र त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते विरोधकांवरती निशाणा साधताना पाहायला मिळतील। सातत्याने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काय परिणाम होईल युतीवरती असा सवाल उपस्थित केला जात होता। मात्र त्यावेळी फडणवीस म्हटलेले होते की या युतीचा सर्वात मोठा फटका आहे तो राज ठाकरेंना बसेल आणि आज मुंबईमध्ये आपण पाहू शकतो की हाताच्या बोटावर मोजण्या इतके नगरसेवक देखील मनसेला इथे निवडून आणता आलेले नाहीयेत आणि दुसरीकडे भाजप आणि शिवसेना मात्र एकतर्फी विजय संपादन करताना पाहायला मिळत आहेत। लागवी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।